ते महाराज असतात ते त्या महिलेला सांगतात की मी असं कोणाच्या घरी म्हणजे सांसारिक घरी मी जात नाही, कोणाच्या घरी जात नाही. मग ती खूप विनंती करते. त्यामुळे ते महाराज मग म्हणतात ठीक आहे. मग ते महाराज जातात तिच्या घरी आणि ती गेल्यानंतर छानपैकी स्वयंपाक बनवते. एकदम पाचीपक्वान असं जेवण बनवते आणि मग जेवायला देते. जेवण होतं महाराजांचं. आणि ते महाराज जे असतात ते हात धुवायला बाहेर जातात. बाहेर गेल्यानंतर त्यांना दिसतं की खूप जोरात पाऊस पडतोय. मुसळधार असा पाऊस चालू होता बाहेर. मग तेवढ्यात ती महिला बाहेर येते आणि महाराजांना म्हणते की आजच्या दिवस तुम्ही इथेच मुक्काम करा. तर महाराज म्हणतात की नाही, मला तुम्ही एकतर जेवण करण्यासाठी खूप आग्रह केला आणि मला तुम्ही घरी जेवायला बोलवलं. कमीत कमी आता मुक्काम करण्याचा किंवा राहण्याचा मला आग्रह करू नका, मला जाऊ द्या. त्यावेळेस ती महिला म्हणते की खूप पाऊस पडतोय, नका जाऊ, तुम्ही ऐका माझं. मग आणि बाहेर पाऊस खूप पडत होता. मग नाविलाजाने महाराजांना त्या दिवशी तिथं राहावं लागलं. त्याने सांगितलं वाटलंच तर तुम्ही सकाळी पहाटे 5 वाजता उठून जावा, पण आजच्या दिवस राहा. मग नाविलाजाने महाराज राहिले तिच्या घरी आणि मग संध्याकाळी जेवणं वगैरे झाली आणि त्यांना एक खोली दिली झोपायला आणि तिच्या नवऱ्याचं पण जेवण झालं. तो पण झोपला आणि झोपल्यानंतर रात्रीचे 2 वाजले होते. रात्रीच्या 2 वाजता नवरा गाढ झोपलेला पाहून ती महाराजांच्या रूममध्ये जाते आणि महाराजांना स्पर्श करते. स्पर्श केल्यावर महाराज म्हणतात, तुम्हाला म्हणजे भीती वाटत नाही का की असं दुसऱ्याच्या रूममध्ये आलात आणि शिवाय तुमचा नवरा घरात असताना तुम्हाला भीती नाही वाटत का, काहीच वाटत नाही का तुम्हाला, असं ते महाराज म्हणतात तिला, त्या महिलेला. मग ती म्हणते तुम्हाला माझ्या नवऱ्याची भीती वाटते का, तर मग असं म्हणते आणि निघून जाते आणि एक कुऱ्हाड घेते आणि त्या कुऱ्हाडीनं ती नवऱ्याचा खून करून टाकते. मग हे महाराज पाहतात, हे कृत्य पाहतात आणि मग महाराजांना वाटतं की स्वतःच्या नवऱ्याला तिने मारून टाकलं तर आज आपली काय अवस्था होईल. म्हणून महाराज घाबरून कसेबसे खिडकीतून उडी मारून पळून जातात. आणि गावात गेल्यानंतर परत ह्या महिलेच्या मनात एक विचार येतो की आता मी ह्या महाराजांसाठी माझ्या नवऱ्याला मारून टाकलं, आता हे महाराज पण निघून गेले आणि जर ह्या महाराजांनी माझं गावात काय सांगितलं की हिने नवऱ्याला मारलं म्हणून, तर माझी सगळी इज्जत जाईल. म्हणून ती ठरवते की आता म्हणजे डाव पलटायचा. मग ती गावात जाते आणि मोठ्या मोठ्याने जोरात ओरडते की ह्या महाराजांनी माझी इज्जत लुटली, आबरू लुटली. त्यावेळेस गावकऱ्यांना खरं वाटतं आणि गावकरी मग तिला म्हणतात मग ह्या महाराजांना काय शिक्षा द्यायची. त्यावेळेस ती म्हणते की ज्या हाताने माझ्या नवऱ्याला मारून टाकलं ते दोन्ही हात तोडून टाका. मग गावातली लोक तिचं ऐकतात आणि त्याचे हात तोडून टाकतात. त्यावेळेस तो मनात विचार करतो की आपण काही पाप केलं नाही, काहीच आपली चूक नाही, तरी पण आपल्याला का शिक्षा भेटली. मग शेवटी चालत जातो. रस्त्याने एक मंदिर दिसतं. त्या मंदिरात जातो आणि देवाला विचारतो की देवा, माझी काय चूक होती, मी काय पाप केलं होतं